आजचा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला आहे. राजकारणात ठाम भूमिका, कडक निर्णय आणि वेगळी ओळख निर्माण करणारे नेते अजित पवार आज आपल्यात राहिले नाहीत. मुंबईहून बारामतीकडे जात असलेले चार्टर्ड विमान, आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न आणि क्षणात सगळं संपलं. या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. या घटनेत विमानातील इतर सहकारी आणि क्रू मेंबर्स यांचाही मृत्यू झाला आहे. बारामती परिसरात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. राजकारण, प्रशासन आणि जनसामान्य सगळेच सुन्न झाले आहेत. अजित पवार म्हणजे स्पष्ट बोलणारा नेता, निर्णय घेण्याची हिंमत आणि सत्तेत असो वा विरोधात कायम चर्चेत असलेलं नाव. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार म्हणजे केवळ नेता नव्हते, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख होती. त्यांच्या जाण्यानं एक मोठा रिकामा जागा राहिला आहे, ज्याला भरणं सोपे नाही. राज्य सरकारनं 3 दिवसांचा शासकीय शोक जाहीर केला आहे. देशभरातून नेते, कार्यकर्ते आणि जनतेनं त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज मतभेद विसरून सर्वजण एकच म्हणत आहेत, हा धक्का सहन करणं कठीण आहे. अजित पवार गेले, पण महाराष्ट्र त्यांना कधीही विसरणार नाही. त्यांचा प्रभाव, त्यांचे विचार आणि त्यांचा कार्य नेहमी आपल्या हृदयात जिवंत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. ठाम होता तू, निर्णयांचा मोल जिंकलास, जनतेच्या मनात नेहमी ठसा उमटलास. आज तू गेला, काळोख घालून गेला. महाराष्ट्र तुला विसरणार नाही, हृदयात राहीलस.